पालक पनीर म्हणलं की एक म्हणता म्हणता दोन पोळे एक्स्ट्रा जाणार. खूप मस्त झणझणीत आणि चरचरीत तडकेवाला धाबा स्टाईल पालक पनीर तंदूर रोटी, चपाती किंवा परोठ्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. पालक पनीर टेस्टी होण्यासाठी मी आज कोणतं सिक्रेट घालणार आहे ते तुम्ही आज पाहू शकता. करायची ना मग आज ही रेसिपी. पालक पनीर बनवण्यासाठी इथे 300 ग्राम पालक स्वच्छ धुवून घेतला. ताजा, फ्रेश, गावरान आणि कवळा पण आहे. पालक आता वाफवून घ्यायचा आहे फक्त 2 मिनिटे. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची कारण पालकचा कलर हा हिरवा राहण्यासाठी. 1 ग्लास त्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि वाफवून घ्यायचा आहे, तो शिजवायचा नाही. गॅसचा फ्लेम कमी करून 2 मिनिटे वाफवायचा आहे. पालक थंड होईपर्यंत इकडे भाजीची ग्रेव्ही तयार करायची. त्यासाठी बारीक चिरलेले 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर ही भरपूर प्रमाणात घ्यायची आहे. 100 ग्रॅम काजू ही रोस्ट करून घ्यायचे. ही आहे लसूण अद्रक पेस्ट. त्यामध्ये कोथिंबीर, जिरे आणि मीठ पण ॲड केले. मी हेच घालणार आहे. अशा पद्धतीनं बनवले. त्यामध्ये ॲड केले तरी खूप टेस्टी लागते भाजी, किंवा लसूण अद्रक सेपरेट घातले तरी चालते. मी हे अशा पद्धतीनंच बनवले. यामध्ये मीठ हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळं वेगळे मीठ घालायची गरज नाही. भाजी खूप टेस्टी लागते. मी अशा पद्धतीनंच तयार करून ठेवत असते प्रत्येक भाजीला, त्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते. हे आहे माझं सिक्रेट आहे भाजी टेस्टी होण्याचं. पालक पनीरसाठी क्रीम पण लागणार आहे. क्रीम पण मी घरीच तयार करणार आहे. त्यासाठी 2-4 दिवसाची मलाई आहे, ती आता फ्रीजच्या बाहेर काढली आणि ती आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. इकडे हिरवी मिरची कट केली, बटर, लाल तिखट आणि हळदी पावडर. क्रीम हे मिक्सरमधून फिरवून घेतले. किती सॉफ्ट झाले. आधी कसं होतं आणि आता पहा खूप सॉफ्ट झाले. पालक पनीरसाठी 200 ग्राम पनीर आहे हा. भाजीची ग्रेव्ही तयार करायची, त्यासाठी तुपामध्ये फोडणी द्यायची. हे आहे घरी बनवलेलं तूप, मी हेच वापरणार आहे. भाजीला 2 मिनिटे झालेत. आता वरचं झाकण काढायचं आहे. भाजी थंड झाली की ती मिक्सरमधून फिरवून घ्यायची. भाजी मिक्सरला लावली की त्यामध्ये वाफवलेले पाणी पण ॲड केले आणि अशा पद्धतीने तयार झाली ग्रेव्ही. भाजीची पण ग्रेव्ही ही पातळच बनवली. कढई पण छान तापली. आता त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तूप घालायचे. तुपाची फोडणी द्यायची. फोडणीसाठी जिरे, त्यानंतर हिरवी मिरची छान तळून घ्यायची आणि मग कांदा पण व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. कांदा आणि मिरची छान परतल्यावर त्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिक्स मीठ ॲड करायचे 1.5 चमचा. ते परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्येच फ्राय करायचं आहे ते पण. त्यानंतर हिंग ॲड करायचं. टोमॅटो, धना पावडर, लाल तिखट, हळदी पावडर हे सर्व ॲड करून व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून त्यामध्ये बटर ॲड करून परत 2 मिनटे ते फ्राय करायचं. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून ते 10 मिनटे चांगलं शिजवून घ्यायचं. कारण टोमॅटो आणि बाकी मिश्रण एकजीव झाले पाहिजेत. ते सर्व एकजीव झाल्यानंतर ग्रेव्ही ही खूप टेस्टी होते आणि चवीला पण खूप मस्त लागते. यामध्ये आता कसुरी मेथी ॲड करायची, कारण कसुरी मेथीने ग्रेव्ही खूप टेस्टी होते. ग्रेव्ही तर मस्त झाली आणि टेस्टी पण खूप झाली. इकडे तयार केलेला पालक त्यामध्ये ॲड करून परत 2 मिनटे गॅसवरतीच ठेवायचा आहे. 2 मिनिट आणि त्यामध्ये पनीर ॲड करायचा. मी पनीर हा कच्चाच टाकत आहे. तुम्हाला कच्चा नको असेल तर त्याला तुम्ही फ्राय पण करू शकता, तो पण टेस्टी लागतो. अजून 2 मिनटे पालक पनीर हा गॅसवरतीच ठेवायचा. 2 मिनिटांनी ते खाली उतरून त्यामध्ये मिरचीचा तडका आणि रोस्ट केलेले काजू ॲड करायचे. त्या पालक पनीर खाली उतरून एका बाउलमध्ये सर्व केला. त्यावरती क्रीम ॲड करायचे. तडक्यासाठी बटरचा वापर करायचा. गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा, कारण काजू करपणार नाहीत आणि तडका पण करपणार नाही.
खूप मस्त झणझणीत आणि चरचरीत तडकेवाला धाबा स्टाईल पालक पनीर तंदूर रोटी, चपाती किंवा परोठ्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.